रोजगार हमी योजनेच्या संदर्भात आपण शेल्फ हा शब्द सातत्याने ऐकलेला आहे. म्हणजे नेमकं काय? कामं तयार असावीत, म्हणजे आपल्याला हवंय शेततळ, पण आपण मागू तेव्हा शेततळ मिळेलच. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आणि एकदा शेततळ मिळालं, त्याच्यावर कामं सुरू झाली, मजुरांनी कष्ट केले, तर त्याच्यानंतर मजुरी केव्हा मिळाली पाहिजे? किती दिवसात मिळाली पाहिजे? किती मिळाली पाहिजे? प्रत्येक हाताला काम आणि कामाप्रमाणे मजुरी आहे, तर ती नेमकी कशी गणली जाते आणि कशी दिली जाते हे आता समजून घेऊया. जुनी रोजगार हमी आणि नवीन रोजगार हमी. मला नवीन रोजगार हमीचं काही ह्याच्यातली कल्पना नव्हती. जी जुनी रोजगार हमी होती त्यावेळेस सरकारी कर्मचारी कोणीतरी यायचं आणि ते काम सुरू करायचं, तेव्हा तिथं लोक कामाला जायचं. तर वास्तविक पाहता मी सुद्धा आमच्या गावात शेततळ्याचं काम होतं, हे गावतळ्याचं, तिथं मी काम केलं. त्यावेळेस काय अर्धे पैसे आणि अर्धे धान्याची प्रोसेस होती त्याच्यात. परंतु 2005च्या नंतर रोजगार हमी नरेगा आली. त्या नरेगामध्ये ती नरेगा कामाची प्रोसेस कशी आहे ह्याची काहीही कल्पना नव्हती. मग प्रगती अभियानने ह्याच्या बाबतीत रोजगार हमीच्या बाबतीत आम्हाला प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणानुसार इथून माहिती घ्यायची आणि गाव पातळीवर जाऊन त्याचं फॉलोअप घ्यायचं, म्हणजे कशी चालते, काय चालते. आता नियोजन, ग्रामसभा नियोजनाची पहिली ग्रामसभा आमलोन ह्या गावी घेण्यात आली, नियोजन ग्रामसभा. त्यावेळेस नियोजनाची ग्रामसभा ग्रामपंचायतीने 5 ते 4 दिवस अगोदर गावात दवंडी देऊन ग्रामपंचायतीने त्याची नियोजन ग्रामसभेची माहिती दिली पाहिजे गावातील लोकांना. आणि ते नियोजन ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी ते नियोजन ग्रामसभेचं नियोजन करावं असं मी त्यांच्याकडून ते जाणून घेतलं आणि अशा पद्धतीत ती केली गेली. त्यानंतर ग्रामपंचायतचे नियोजन कामकाज कसे चालते हे त्र्यंबक तालुक्यात अश्विनीताईंनी तिकडं जेव्हा एक नियोजन ग्रामपंचायतचं कसं चालतं त्यावेळेस त्र्यंबक तालुक्यात गडदोना म्हणून ह्या गावी त्याचं नियोजन झालं. मग ग्रामपंचायत तिथं मी ते जाणून घेण्यासाठी गेलो गडदोण्याला. त्यावेळेस ग्रामपंचायतीने गावातल्या सर्व लोकांना एकत्र करून गावात जंगल, माती, जमीन, त्याचं संवर्धन, जंगलाचं संवर्धन आणि संसाधन, नैसर्गिक संपत्ती ह्याचे एकंदरीत बसून नियोजन करून नंतर जेवढ्या काही तालुक्याला जे काम करणारे एजन्सी होते त्याचे प्रतिनिधी सर्वच आले आणि शिवार फेरी काढली त्या ठिकाणी. ते शिवार फेरीमध्ये लोकांनी सुचवले इथं वनतलाव घ्यायचं, तिथं शेततळं घ्यायचं, CCT घ्यायची, अशी एकंदरीत ग्रामपंचायतीचं नियोजन करण्यात आलं होतं. आणि नियोजन करून त्यांनी ग्रामसभेवर सामूहिक व वैयक्तिक कामांचे आराखड्यात नावं दिले, कागदपत्र दिले आणि आराखड्यात जमा झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतीने पंचायत समिती आणि तहसीलकडे तो आराखडा पाठवल्याच्या नंतर मग पुढे शेल्फ कसा तयार होतो, शेल्फ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मी पेठला गेलो. शेल्फ म्हणजे ग्रामपंचायतीने ग्रामसभा लावून आराखड्यात जे लोकांनी कामं दिलेले, सुचवलेले, मग वैयक्तिक असतील, सामूहिक असतील, एकत्र करून आराखडा तालुक्याला पाठवल्याच्या नंतर तालुका
मग तहसीलदार असेल, पंचायत समितीचे BDO असतील, मग त्यांनी तांत्रिक अधिकाऱ्याच्या सह्या झाल्याच्या नंतर ते सेल्फवर जातं, त्याला सेल्फ असं म्हणले जातं. जिल्हा रेशीम अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांना विचारले की आमच्याकडे एक 25-30 कुटुंब आहेत, तर ते कुटुंब रेशीम शेती करण्यास तयार आहेत, तरी मला त्याची माहिती मिळावी. त्यांनी माहिती पत्रक दिलं आणि त्यांच्या जो रोजगार सेवकाबरोबर काम करणारा अधिकारी आहेत त्यांना आरडीला पाठवून दिलं. त्यानंतर त्यांची मान्यता घेतली, तांत्रिक आणि शासकीय मान्यता घेऊन 20 शेतकऱ्यांना तुतीच्या लागवडीची माहिती दिली आणि लागवड करण्यास मान्यता दिली. त्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच्या शेतात नर्सरी करून जर बिया रोप लावले तर त्याला तुम्हाला नर्सरीची रक्कम मिळेल, नाहीतर मग नर्सरी बाहेरनं काही आणल्या काढल्या तर तुम्हाला बाहेरचे पैसे बाहेर जातील. त्याप्रमाणे त्यांनी ज्यांच्याकडे नर्सरीची ऐपत होती त्यांनी नर्सरी केले बाहेरून आणून आणि नंतर 2 महिन्यांनी लागवड केली. बाकीच्यांनी डायरेक्टच काड्या आणल्या आणि त्यांनी लागवड केली. त्यांना रक्कम काही मिळाली नाही नर्सरी नसल्यामुळं. परंतु हा लाभ वैयक्तिक लाभ होता. तर 20 कुटुंबांना महिलेसाठी दररोज रोजगार होता आणि पुरुषासाठी दररोज सुट्टीचे 2 दिवस वजा जाता 5 दिवसाचा रोजगार होता. त्यामुळं गावातील 20 शेतकऱ्यांचे जे कुटुंब होते, जे कधी रोजगार हमीच्या कामावर जात नव्हते किंवा करणार नव्हते, अशा कुटुंबांना मी तुती आणि रेशीम शेतीतून चांगल्या कामाची रोजगार हमीची संधी दिली. त्यामुळं त्या कुटुंबात एकतर रोजगार उपलब्ध झाला आणि त्याचं येणारं जे पीक आहे, त्याचं येणारं जे उत्पन्न आहे, तर ते उत्पन्न स्वतः विकायचे आहेत आणि त्याची रक्कम ते स्वतःला मिळणार होती. त्यामुळं गावातील 20 कुटुंब ह्या रेशीम शेतीमुळं सक्षम झाली आणि त्यांनी पुढील 3 वर्षे 4 वर्षे तो व्यवसाय उभा केला होता. वैयक्तिक लाभाच्या ज्या घरकुलाच्या योजना आहेत, त्या योजनामध्ये स्वतः पुरुष आणि स्त्री दोघांना स्वतःचं घर बांधण्यासाठी एकतर मजुरी आहे आणि स्वतःचं घर बांधताना स्वतः काम करत असताना स्वतःचं घर चांगलं होईल, चांगलं बांधलं जाईल याची काळजी घेतात आणि त्यांना घरीच रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे ज्यावेळेस हे काम करायचं असतं तर त्यासाठी 2 रकमा असतात, तर एक कुशल आणि अकुशल. कुशलची जी रक्कम आहे तर ते साहित्य असेल, मटेरियल असेल, वाळू असेल, काय जे लागेल त्या वस्तूसाठी दिली जाते. पत्रे असतील, दार असेल, खिडकी असेल, सिमेंट असेल, ही रक्कम आहे. अकुशलमध्ये मग मिस्त्री आहे आणि घरातील जे काय नवरा बायको काम करतात किंवा त्यांना जास्त मजुराची गरज लागली तर जास्त मजूर लागतात, तर ती रक्कम त्यांना दिली जाते. किमान 200 ते 250 लोकांना वेगवेगळ्या गावातून एकत्र केलं तर काम घरकुलाचं उपलब्ध व्हायचं. त्यामुळं मग घरकुलासारखी योजना देखील ग्रामीण भागात रोजगार सेवकांनी घ्यावी आणि ते सक्सेस करावे. महिलांची एकच तक्रार असायची की पुरुषांना काम आहेत, आम्हाला हलकी काय कामं असली तर तुम्ही द्यावी. मग त्यांना विचारले की मग काय असं करणार आहेत. पंचायत समितीला जाऊन त्यांना शेवगा लागवडीची माहिती घेतली आणि गावातील 30 कुटुंबांना मी शेवगा लागवडीची माहिती दिली. शेतकरी आहेत 30 शेतकरी, त्यांचे 7 घेतले, 8 घेतले, आधार कार्ड आहे, जॉब कार्ड आहे, बँक पासबुक सगळे घेऊन शासकीय आणि तांत्रिक माहिती दिली. शेवगा पावडर असेल, शेवगा बी विक्री असेल, याचा उद्योग ते स्वतः करायला लागले आणि रोजगार हमीचा त्यांना खूप फायदा झाला.